नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. या वर्षीची लोकसभा निवडणूक म्हणजे आता या हंगामातली जी होती आहे, दर 5 वर्षांनी येणारी ही निवडणूक अतिशय अभूतपूर्व आहे. आत्तापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात या पद्धतीचे घोळ कधीच झालेले नव्हते. या लोकसभेचं वैशिष्ट्य असं आहे, दोन्ही बाजूला 3 पक्ष एकत्र आहेत. प्रमुख 3 पक्ष. आता संख्या ही मोठी आहे दोन्हीकडे, पण प्रमुख 3 पक्ष आहेत. दोन्हीकडे महाविकास आघाडी आणि महायुती, 3 तिघाडा काम बिघाडा. ह्यांचं 3 पक्षाचंच आपापसातलंच काही ठरत नाही. आमचं 90% पूर्ण झालंय, आमचं 80% पूर्ण झालंय, पण ते 90% आणि 80% म्हणजे काय हे सांगितलं जात नाही. बरं, दररोज जो येणारा दिवस आहे ना, उगवणारा सूर्य नवी समस्या घेऊन येतोय. म्हणजे एकीकडे फाटलंय म्हणून तिकडे शिवायला जावं तर दुसरीकडून उसवायलंय. म्हणजे आता आपण पाहतोय बंडखोरी व्हायला लागली. आणि किती म्हणजे आता ह्या सगळ्यात महाविकास आघाडी, भाजपा कोणच शिल्लक नाही आहे. महायुतीत आणि महाविकास तिन्ही पक्षाचं अक्षरशः दोन्ही म्हणजे एकूण 6 पक्ष झाले ना प्रमुख. भाजपा, अजितदादांची राष्ट्रवादी, शिंदेंची सेना. आता ह्यांचे घोळ अजून मिटत नाहीत. म्हणजे बघा ना की अजितदादांनी धाराशिवची जागा घेतली आणि उमेदवार कुठून भाजपकडून उसना घेतला. मग घेतली कशाला जागा? असे सगळे घोळ आहेत, कारण जागा तर दिल्या गेल्या पाहिजेत ना. आता नाशिकच्या जागेचा तिढा तुकडाच पडत नाही. मग इतके दिवस जर ते हेमंत गोडसेला जर तंगवलं असेल, तर गोडसे बंडखोरी करतील का नाही करतील? भावना गवळी 6 वेळेला मुंबईला चक्रा मारल्या, त्या काय होईल? मग आता हे सगळ्यांना समजावणं, सगळ्यांचं पुनर्वसन केलं जाईल, कोणी बंडखोरी करू नये असं आवाहन करून होत नाही विषय ना. कारण आपल्याकडं ताकद किती आहे आता आपली, आपण करणार आहोत किती जणांना, किती जणांचं पुनर्वसन करू शकणार आहोत, हा पण विषय असतोच ना. येणारी माणसं याचाही विचार करणारच ना. म्हणजे शिंदे, आता शिंदेंचं साधं ठाणे कल्याण हे सुटत नाही. मुंबईत 3 जागांच्या उमेदवारी जाहीर झाल्या, 3 जागावर तर अद्याप नाही आहे झालं. मग त्यातल्या शिंदे गटाकडे कुठल्या आणि भाजपकडे कुठल्या हे तिढा काही सुटत नाही. म्हणजे जवळजवळ 8-10 जागेचे प्रश्न हे अजून सुटलेले नाहीत. आता दुसरीकडे महाविकास आघाडीत प्रमुख मुद्दा झाला आहे तो सांगलीचा. आता राऊत 3 दिवस मी तिकडे जाणार आणि झालं आता आमचा 10 दिवस झालं, उमेदवार जाहीर केला, आम्ही काही माघार घेणार नाही. आणि ते सांगलीत जाऊन काय म्हणाले की विशाल पाटीलचं पुनर्वसन करायची जबाबदारी ते संसदेत कसे जातील ते आम्ही बघू. कशातून बघणार बाबा? तुमचे आमदार किती येणार ते जर तरच ना राज्यसभेवर पाठवून समजायचं. शिवसेना घेईल म्हणे. अरे तुमची ताकद किती, तुमच्याकडे आहेत किती आमदार आत्ता? आणि पुढची निवडणूक झाल्यावर येतील, आता आमचीच सत्ता येणार आहे म्हणे देशात. हे तर म्हणजे बोल बच्चन काय बोलेल काही सांगताच येत नाही. ह्यांना अशा पद्धतीनं लोक भुलतील असं वाटतं का? तिकडे काँग्रेसच्या मंडळींनी विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दिल्लीत जात आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला जर तिढा सुटला नाही तर मैत्रीपूर्ण आम्ही लढत लढू. उद्या जे काही व्हायचं आहे ते. आता मैत्रीपूर्ण लढतीमध्ये काय होणार आहे? दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, हे सरळ तिकडचं गणित आहे. संजय काका पाटलांचा विजय हा मग आता तिथं काही विषयच नाही ना. हे दोघं जर आपापसात लढले तर ते स्पष्टच आहे. याची भीती शिवसेनेला आहे, काँग्रेसलाही आहे, पण तो काही तिढा सुटत नाही. भिवंडीमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी आहे, पण कुठंच राहिलं नाही हो. प्रत्येक ठिकाणी बंडखोरीचे विषय चालू आहेत. आता हिंगोलीत ऐन वेळा तिकीट बदललं, तिथं भाजपने बंडखोरी केली आहे. आता हे शेवटच्या दिवशी, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा हे प्रश्न. आता साधं बारामतीच्या विषयात फडणवीसांना कितीदा बैठका घ्याव्या लागतात. अजितदादांचा एकूण जो सगळा त्यांनी पूर्वी जे घोळ मारून ठेवलेत, हर्षवर्धन पाटील असतील किंवा शिवतारे असतील, शिवतारेंचा एक विषय मिटला,
हर्षवर्धनचा विषय किंवा तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही बोलवतो, कार्यकर्त्यांचं एकूण त्यांचे गैरसमज त्यांच्या मनातले विषय तुम्ही काढा. एका मतदारसंघामधल्या लोकसभेच्या काय 1-2 तालुक्याच्या ठिकाणासाठी स्वतः उपमुख्यमंत्र्यांना जावं लागतं. किती प्रतिष्ठापणाला आहे. आणि हे सगळे जे प्रश्न आहेत इतके गुंतागुंतीचे विषय आहेत सगळे. म्हणजे काय असतं, छोटं घर असलं ना सोपं असतं. कुटुंब वाढलं, सदस्य वाढले, समस्या वाढतात आणि मग कोण कोणाचं ऐकायला तयार नाही. आता सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही. आता समजा शिंदे आहेत तर शिंदेंचा शब्द हा अंतिम फक्त कागदावर, फक्त प्रवक्ते सांगतात, पण तो अंतिम होतो का? होत नाही. शिंदेंनी सांगितल्यानंतरही बंडखोरी कशी होते. मग धाराशिवमध्ये तानाजी सावंतांचे नातेवाईक कसं काय अर्ज भरतात? जागा जर राष्ट्रवादीला सगळ्यांच्या चर्चेअंती सुटली असेल, मग तानाजी सावंत हे आपल्या भावाला तिथं उमेदवारी कशासाठी हे करतात? म्हणजे शिंदेंच्या शब्दाला काही मान आहे की नाही, असं सगळीकडेच आहे. म्हणजे हे एक उदाहरण सांगितलं मी. असं ना काँग्रेसच्या शब्दाला मान दिला जातो, ना उद्धव ठाकरेच्या शब्दाला मान. उद्धव ठाकरेंचं अडचण आहे, त्यांच्याकडे माणसंच नाहीत. मूळ म्हणजे त्यांच्याकडे उमेदवारच नाहीत. कुठून तरी खुगीर भरती केली जाते. आता कल्याणचा उमेदवार, काय उमेदवार दिला आहे? मागच्या वेळा मनसेकडून जो उमेदवार होता तो उमेदवार कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेची अजून उमेदवारी जाहीर व्हायची आहे, तो तर दिला आहे शिवसेने उद्धव ठाकरेंनी. काय आहे की आम्हाला ही जागा पाहिजे, आम्हाला ही जागा पाहिजे. अरे त्या जागा तुम्हाला घेतल्यानंतर तिथं माणूस कोण? माणूस नाही. परंतु ते मी जे म्हणालो ना, बसमध्ये आपले 4 मित्र येणार आहेत हे गृहीत धरून रुमाल टाकून ठेवायचं आणि कोणीतरी म्हणलं की नाही नाही आमची जागा आहे, आमची जागा येऊ लागलेत, खालीच आहेत. आता या पद्धती निवडणुकामध्ये होत नाही. आणि असं झालं तर त्याचे निकाल काय लागणार आहेत हे स्पष्ट आहे. 45 पारची भाषा केली जाते. 45 पारमध्ये एक दिलानी जर काम केलं तर कदाचित चांगल्या पद्धतीने येतील. आता इथं काहीच नाही आहे, कोणाचा पायपूस कोणाला नाही आहे. म्हणजे डोकं फोडून घ्यायचंच काम आहे. हे जरी तोंडानं काही जरी बोलत असले, आम्ही सगळे एक आहोत, आमच्यातले काहीच अडचण नाही आहे, पण प्रत्येक मतदारसंघातली समस्या ही डोकं वर काढते. रोज नवे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि त्यामुळेच मी जे म्हणालो की लोकसभेची ही निवडणूक आहे, आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी म्हणजे त्रासदायक निवडणूक यापूर्वी कधीही झाली नव्हती. आणि हा ट्रेलर आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये अक्षरशः केओस होणार आहे. मारामाऱ्या होतील, डोकेफोड होईल, कोण कोणाचा हे कोणालाच कळणार नाही. म्हणजे यात हे जे सगळे प्रमुख 6 पक्ष आहेत ते तेव्हा राहणारच आहेत. मग पुन्हा जे छोटे छोटे पक्ष आहेत ते त्यांची स्पेस शोधत राहतात. म्हणजे वंचित विकास आघाडीचं ऐन वेळा उमेदवार बदलण्याचे विषय आहेत. होतं ना ते. म्हणजे उमेदवार जाहीर केला आणि ऐन वेळा परभणीत पंजाब डकला उमेदवारी दिली. सगळे अशा ज्या गोष्टी आहेत ना, हे तर फार सगळे घोळ होणार आहेत. म्हणजे आता मला सांगा, ज्या काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला, 2-3 जागावरती दिला, तुम्ही 7 जागा सांगा म्हटलंय. अरे त्यांनी आणि ते काय म्हणाले की मला गरज नाही तुमच्या पाठिंब्याची अकोल्याची, त्याच्या आगेस मी देत नाही आहे. लाज वाटली पाहिजे ना काँग्रेसवाल्यांना. तो माणूस स्वतःहून जर पाठिंबा देतोय तर किमान विचार करायला पाहिजे ना की अरे बाबा आपण त्यांना जर पाठिंबा दिला फरक पडेल की नाही. म्हणजे आम्हाला तुमची गरजच नाही या पद्धतीने काय सुंभ जळाला पण पीळ न गेला अशी एक म्हण आहे. काय झालं आहे आता, काँग्रेस अजूनही धुंदीत आहे. अजूनही सत्तेचे दिवस त्यांना आठवते. त्याचा सत्ता जाऊन 10 वर्ष होऊन गेले. आणि ही जर सत्ता पुन्हा यायची असेल तर आदबीनं वागलं पाहिजे. आप्पा रामराम, दादा रामराम सगळ्याला बरोबर घेतलं पाहिजे. पण ते तर नाहीच आहेत. म्हणजे दुसराही नकोच. आत्ता आपल्याबरोबर जे आहेत त्यांनाही सांभाळणं हे पण जमत नाही. असं जर केलं तर मग काँग्रेसचे भविष्य काय, काँग्रेसचे स्पष्टच आहे ना.
आता राष्ट्रवादी शरद पवार गटांचं भविष्य जवळजवळ स्पष्ट आहे. आता तो पक्ष लयालाच चालला आहे, त्याच्यात फार काही राहिलं आहे असं नाही. पण त्या दिशेने काँग्रेसची वाटचाल होणं, त्या दिशेने उद्धव ठाकरेची वाटचाल होणं हे चिंताजनक आहे. आणि भाजप असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजितदादाची राष्ट्रवादी असेल, हे जर धुंदीत वावरायला लागले की मतदार बसलेच आहेत आम्हाला सगळं करायला, मतदार हे बघतोय, मतदार तुमचा तमाशा बघतोय. तुम्ही जर एक दिलाने राहिलं नाहीत तर मतदार एक दिलाने तुमच्या पाठीशी राहील कसा. पण हे जे सामान्य माणसांना पडणारे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न या मोठ्या नेत्यांना का पडत नाहीत आणि आपापसातले मतभेद लवकर मिटवावेत यासाठी का प्रयत्न केले जात नाहीत असे प्रश्न उपस्थित होत आहेत. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.